नमस्कार सर्वांना. छंद रेसिपीच्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी सुवर्णा आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत करते. आणि आज आपण एकदम हेल्दी, पौष्टिक आणि एनर्जीयुक्त अशी नाचणीची पेज बनवणार आहोत. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बऱ्याच जणांना एकदम लो एनर्जी फील होतं, तर तेव्हा ही तुम्ही नाचणीची पेज बनवून खाऊ शकता किंवा इतर दिवसातही खाऊ शकता. नाचणी ही नेहमीच खाण्यामध्ये खूप हेल्दी आहे. तुम्ही नाचणीचं सेवन कायम करू शकता. चला तर मग आता वेळ न घालवता मी तुमच्यासाठी एनर्जी युक्त अशी नाचणीची पेजची रेसिपी शेअर करते. चला आता आपण रेसिपी बनवूया. तर मी आज तुम्हाला आहे ना नाचणीची पौष्टिक आणि हेल्दी अशी मी पेज बनवून दाखवणार आहे. तर त्यासाठी मी इथं इंडक्शनवर एक छोटंसं पातेलं ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये मी आता इथं 1 ग्लास पाणी टाकून घेते. आणि आता आपण ह्या पाण्याला छान उकळी आणून घेऊया. तोपर्यंत आपण नाचणीचं पीठ मिक्स करून घेऊया. तर हे बघा, मी इथे ना 2 चमचे नाचणीचं पीठ घेतलेलं आहे आणि मी त्यामध्ये ना थोडंसं पाणी टाकून घेते. तर मी ही पेज आहे ना 2 माणसासाठी बनवतीये. तुम्ही एकट्यासाठी जर बनवत असाल ना तर तुम्ही 1 चमचा नाचणीचं पीठ घेतलं ना तरी भरपूर होतं. आणि दररोज सकाळी सकाळी किंवा तुम्ही एक दुपारच्या नंतर पण हलका जेव्हा काहीतरी आपण खातो ना, लाईट खाण्याची जेव्हा इच्छा झाली ना तेव्हा ही पेज बनवून खाऊ शकता. खूप हेल्दी, पौष्टिक आणि आपल्या शरीराला खूप फायदे आहे नाचणीचे. आणि HB वाढण्यासाठी पण खूप सारी मदत होती. ज्यांना HBचा प्रॉब्लेम आहे त्यांनी नक्कीच ही पेज दररोज नाश्त्यामध्ये बनवून खाल्ली तरी पण खूप चांगलं आहे. हे बघा, माझं सर्व पीठ आता व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आणि इथं पाण्याला पण मस्त उकळी आलेली आहे. त्यात मी एकदम नॉर्मल असं मीठ टाकून घेते आणि आता यामध्ये आपण हे पीठ टाकून घेऊया. पीठ टाकताना लगेच हलवायचं म्हणजे आपले पिठाचे ना गोळे बनत नाही. आणि आता ही पेज आहे ना एकदम कमी फ्लेमवरती मस्त आपण शिजवून घेणार आहोत. हे बघा, पेज मस्त शिजतीये. तर आता आपण इथं आहे ना 1 कप दूध ॲड करतोय आणि दूध वापरणं पूर्ण ऑप्शनल आहे. तुम्हाला जर नसेल आवडत ना तर तुम्ही असं डायरेक्ट पाण्यातही बनवू शकता. आता आपण ही पेस्ट थोड्या वेळ अजून दुधामध्ये छान शिजवून घेणार आहोत. हे बघा, इथं मस्त अशी नाचणीची पेज आता शिजत आलेली आहे आणि त्यात गोड चव येण्यासाठी म्हणून मी इथं 1 चमचा गूळ वापरतीये. आणि याची थिकनेस पण आहे ना, तुम्ही जर तुम्हाला असं स्पूननी खायचं असेल तर तुम्ही याची थिकनेस अजून वाढवू शकता. पाणी कमी टाकून हे घट्टसर शिजवू शकता. पण मला सूपसारखं प्यायला आवडतं त्यामुळे मी अशी पतली करते. आणि शक्यतो सकाळी सकाळी जर म्हटलं तर चहा कॉफी पिण्याऐवजी हे असं जर मस्त तुम्ही बनवून पिलात तर खूप छान आणि हेल्दी आहे मस्त. आणि दिवसभर खूप तुम्हाला एनर्जीयुक्त असं हे ड्रिंक भेटेल.
हे बघा, माझा गूळ पण आता मस्त मेल्ट झालेला आहे आणि आपली पेज पण छान शिजून आता तयार झालेली आहे. तर आता मी ही सर्व करून घेते आहे. तर मी आता ही पेज आहे ना पिण्यासाठी बनवलेली आहे, त्यामुळे मी इथं 2 मग घेतलेले आहेत. तर त्यामध्ये आता आपण ही पेज टाकून घेऊया. आणि यावरती टाकूयात मस्त 1 चमचा तूप. खूप छान मस्त आणि हेल्दी अशी ही आपली नाचणीची पेजची रेसिपी आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. आणि जर ही रेसिपी आवडली तर माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि छंद रेसिपीचा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.